योद्धा न्यूज चॅनल। भोसे गावात आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण उपक्रमांचा शुभारंभ। खेड तालुक्यातील भोसे गावात 5 जानेवारी 2027 रोजी समाजहिताचे विविध उपक्रम राबवण्यात आले। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट विजयभाऊ शिंदे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून हे कार्य पार पडले। महत्त्वाचे उपक्रम: मोफत रुग्णवाहिका सेवा, ऑटोजन इंडियाच्या CSR फंडातून आपत्कालीन उपचारांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। स्वच्छता अभियान, गावात कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी सेवेचा शुभारंभ करण्यात आला। शैक्षणिक मदत, पिंपळगाव मरकळ गटातील 15,000 विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रमुख उपस्थिती: हा सोहळा आमदार बाबाजी शेठ काळे आणि ऑटोजन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर की सुखवो यांच्या हस्ते संपन्न झाला। आमदार काळे यांनी विजय शिंदे पाटील यांच्या राजकारणापलीकडील समाजसेवेचे कौतुक केले। थोडक्यात सांगायचे तर घोषणाबाजीपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देत भोसे गावात आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। भोसे गावामध्ये राबवलेले हे उपक्रम म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून गावाच्या सुरक्षिततेसाठी, स्वच्छतेसाठी आणि भविष्यातील पिढीसाठी उचललेले ठोस आणि दूरगामी पाऊल आहे। समाजाच्या गरजांना प्राधान्य देत राबवलेले हे कार्य भोसे गावाला विकासाच्या नव्या वाटेवर नेणारे ठरत असून लोकहिताच्या कामातूनच खरे नेतृत्व घडते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। या केलेल्या लोकहिताच्या कामाबद्दल भोसे गावातील ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी कौतुक करून पुढील काळातही असेच अनेक सामाजिक उपक्रम घेऊन समाजाची सेवा घडावी अशा शुभेच्छा दिल्या आणि आभार मानले। या कार्यक्रमास ज्योतिताई आरगडे, सयाजी राजे मोहिते, विद्या मोहिते, तैलास घेनंद, योगेश पठारे, विशाल झरेकर, प्रसाद घेनंद, अक्षय चव्हाण, बाळासाहेब शिंदे, संभाजी घारे, भाऊसाहेब होरे यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आणि भोसे गावातील अनेक मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, रस्त्यावरती कचरा कधी ग्रामस्थ उपस्थित होते। वस्तुस्थिती हा कुठं टाकायचा आहे।